बाबतीत जे काय सांत्वन जे काय दुःख आहे हे फक्त राजकीय भूमिका आहे का? आम्ही इथं हळहळ करतोय पण बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग जे चाललंय ते सुपरफिशियल आहे का, दाखवण्यासाठी आहे का, त्यात राजकारण आहे का, असा प्रश्न आता आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. आणि आम्ही जर हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला गेलं असतं. मीडियाने हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन भरकटलं असतं आणि लोकांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे की काय झालं हे कळलं पाहिजे. म्हणूनच तुमच्या मदतीने, मीडियाच्या मदतीने आज जे काय चाललंय ते राईट डिरेक्शनला चाललंय आणि जे चुकतायत त्यांना कुठेतरी कान तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण धरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. हा, आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आतापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी. पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण की ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचं असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात. पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये एक नवीन प्रायव्हेट विमानं काही एजन्सीली आणि कॅश बॉक्स जी कुठली कंपनी असेल याच्या मालकाला घेतले. त्याच्यामध्ये कोण कोण पार्टनर आहे हे सुद्धा आता येत्या काळामध्ये आपल्याला शोधावं लागेल. एक त्याच पक्षाचा कुठला तरी नेता पार्टनर आहे असं आम्हाला त्याच्यामध्ये कळतंय. आता हा घातपाताचं जे काही दृष्टिकोन आहे एक तुम्ही समजून घ्या. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेला आहे ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष. आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच NDA मध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील. आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादाच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं, नगर पंचायत